विधवा भाग्यश्रीचं इंस्टाग्रामवरचं प्रेम. इंस्टाग्रामवर नग्न फोटो व्हायरल केले म्हणून चादरीत गुंडाळून पेटवले. बेळगावी जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात मुगळकोड मुत्याप्पा मठ प्रसिद्ध असे देवस्थान आहे. मुगळकोड येथे राहणाऱ्या भाग्यश्री डोनी या विधवेची इंस्टाग्रामवरून शरणाप्पा मस्की या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. 3 मुलांची आई असलेली भाग्यश्री ही शरणाप्पा बरोबर सोशल मीडियावरून चॅटिंग करता करता त्याला भेटायला येऊ लागली. दोघांचे प्रेम भरत होते, पण त्याने स्वतःबद्दल खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याने ती त्याला टाळू लागली. तरीही तो तिला सोडायला तयार नव्हता. मग मात्र तिने आपल्या दुसऱ्या प्रियकराला सोबतीला घेऊन शरणाप्पाचा काटा काढला. इतकेच नाही तर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून पेटवून दिला. फसवणाऱ्या प्रियकराला संपवले. सगळा पुरावाही संपवला. आपल्याला कसलीही भीती नाही असे तिला वाटत होते, पण ही घटना लपली नाही. पोलिसांनी तिच्यासह तिच्या प्रियकराच्या हातात बेड्या ठोकल्या. या घटनेची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे. भाग्यश्री डोनी हिचा पती हनुमंत डोनी याचे 4-5 वर्षापूर्वी निधन झाले होते. पती गेल्याने तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच बनली होती. त्या परिस्थितीने ती बेजार झालेली होती. आपल्याकडे सौंदर्य आणि जवानी असून काय उपयोग असे तिला वाटत होते. तिला 3 मुले असल्याने ती मुलांकडे बघून जीवन जगत होती. ऐन तारुण्यात तिच्या पतीचे निधन झाल्याने तिला तिची जवानी स्वस्थ बसून देत नव्हती. या जवानीचा उपयोग करून घेण्याचे तिने ठरवले. तसेच तिला तिची शारीरिक गरजही स्वस्थ बसू देत नव्हती. दिवस कसा तरी जात होते, परंतु रात्र मात्र तिला खात होती. तिला एका जीवनसाथीची गरज होती. तशी ती सुशिक्षित आणि देखणी असल्याने बाहेरच्या जगाची तिला थोडीफार ओळख होती. आपल्या मोबाईलवरून ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती ॲक्टिव्ह होती. सोशल मीडियावरील ओळख झालेल्या आपल्या मित्र मैत्रिणींसोबत ती चॅटिंग करत होती. यातूनच तिची ओळख शरणाप्पा मस्की याच्याबरोबर झाली. दोघांनीही इंस्टाग्रामवरून चॅटिंग करत ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शरणाप्पाला भाग्यश्री आवडत होती. तिची भरगच्च जवानी भोगता यावी म्हणून तो तिचा पिच्छा पुरवत होता. तो तिला बाहेर भेटायला बोलवू लागला. सुरुवातीला नाही म्हणणारी भाग्यश्री हळूहळू तयार झाली, कारण तिलाही पुरुष सुखाची गरज होती. त्यामुळे तिचीही त्याला भेटण्याची इच्छा होत होती. क्षणिक सुखाच्या मोहाला ती बळी पडत होती. त्याला भेटू लागली होती. या भेटी दोघांच्या शरीर सुखाचा लालसेने सुरू झाल्यामुळे संबंध येण्यास वेळ लागला नाही. पती सुखापासून वंचित असल्याने पुरुषाचा स्पर्श होताच तिची कामवासना भडकली. तो तर शरीरासाठी भुकेलेलाच होता. दोघे एकमेकावर तुटून पडले. दोघांनी एकमेकाला अक्षरशः ओरबाडून घेतले. भरभरून सुख मिळाल्याने दोघे खुश झाले. आता दोघेही नेहमीच शरीरसुख घेऊ लागले. तिला आपल्याला सुख देण्याबरोबरच आधार देणारा, मुलांना बापाची माया देणारा पुरुष हवा होता. शरणाप्पाने तिला तसा शब्द दिला आणि ती त्याला पती मानून तो सांगेल ते करू लागली. पण त्याच्या मनात वेगळाच विचार होता. तो तिचा फक्त वापर करत होता. आपण इंजिनियर असून आपले रोजचे उत्पन्न 6,000 रुपये आहे. आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे. घरची शेती असून त्याचे ऊसाचे उत्पन्न चांगले मिळते. मी अविवाहित असून आपण लग्न करू. मी तुला तुझ्या मुलांना सुखात ठेवेन अशा भूलथापा तो देत होता. आपल्यासारख्या विधवेवर आणि 3 मुलाच्या आई असलेल्या बाईवर शरणाप्पा मनापासून प्रेम करत आहे हे बघून ती हरकून होती. त्या दोघांचे प्रेम बहरत फुलत असताना त्याने तिचे नको ते फोटो काढलेले होते. तिच्याबरोबरचे अश्लील चॅटिंगही त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सेव्ह करून ठेवलेले होते. तर भाग्यश्री त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करत होती. तो सुरुवातीला तिला पैसे देत होता, परंतु तिची मागणी वाढतच होती. तेव्हा त्याने तिला पैसे देण्यास नकार दिला. तो तिला पैसे नाहीत असे सांगून वेळ मारून नेत होता. तो पैसे देत नसल्याने तिने त्याच्याबद्दल तो राहत असलेल्या हिरेमनापूर येथे चौकशी केली. त्यावेळी तिला असे समजले की तो विवाहित असून तो मजुरीचे काम करतो. त्याच्या घरची परिस्थितीही तशी बिकटच आहे. त्याचे दर महिन्याचे उत्पन्न 6,000 रुपयाच्या आसपास आहे. त्याने आपली फसगत केल्याचे तिच्या लक्षात आल्यावर ती सावध झाली. ती त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली, पण तो तिच्या जवानीला भुलला असल्याने तो तिच्याशी नाते तोडायला तयार नव्हता. ती आता भेटायला येत नाही, आपल्याशी बोलत नाही. आपल्याला तिने इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा तो चिडला. त्याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटो तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग मात्र दोघात वादाला तोंड फुटले. दरम्यान तिने इब्राहिम साब एलिगार
याच्यासोबत अनैतिक संबंध जोडले होते। इब्राहिम साब हा तिच्या सर्व गरजा पूर्ण करत होता आणि वाटेल तेव्हा येऊन तिला भोगत होता। तिचे दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण सुरू झाले आहे आणि ती त्याच्याबरोबर संबंध ठेवते हे ऐकून शरणापा निराश झाला। त्याला तिचा राग आला। आता तो तिला जास्तच त्रास देऊ लागला। त्याच्या त्रासाला वैतागलेल्या भाग्यश्रीने प्रियकर इब्राहिम साब याला सगळी माहिती सांगितली। आता भाग्यश्री आपल्या हातून जाते की काय असे इब्राहिम साहेबला वाटले। ते आपल्या ताब्यात राहावी असे त्याला वाटत होते। त्यामुळे तो तिच्याबरोबर शरणापाचे गाव हिरेमणिपूर येथे गेला। तिथे त्याने शरणापाला ताकीद देऊन त्याचा मोबाईल काढून घेतला होता। त्यातील तिचे अश्लील फोटो आणि चॅटिंग डिलीट केले होते। परंतु शरणापाने अगोदरच तिचे ते फोटो आणि चॅटिंग दुसऱ्या सोशल मीडियावरील अकाउंटवर सेव्ह करून ठेवले होते। त्या आधारे तो तिला परत ब्लॅकमेल करत होता। दोघांचे एकत्र असणारे फोटो तो वेगवेगळ्या अकाउंटवर पोस्ट करत त्याखाली अश्लील कमेंट करत होता। ही गोष्ट भाग्यश्रीच्या लक्षात आली। त्यावेळी तिने त्याला धमकी दिली, परत बदनामी केलीस तर गाठ माझ्याशी आहे असे सांगितले। परंतु तिच्या धमकीला तो भीक घालत नव्हता। उलट तो तिला तिच्या दुसऱ्या प्रियकराला सोड, माझ्याशी नीट वाग असे सांगत होता। परंतु दुसरा प्रियकर तिच्या दोन्ही गरजा पूर्ण करत होता। तशी गरज शरणापा याच्याकडून पूर्ण होणार नव्हती। त्यामुळे तिने त्याचा नाद सोडलेला होता। शरणापाला हे मान्य नव्हते। तो तिला दिवसेंदिवस जास्तच त्रास देत होता। आता तिच्या डोक्यावरून जास्तच पाणी गेले होते। शरणापा सांगूनही ऐकत नाही म्हणून तिने दुसरा प्रियकर इब्राहिम साब एलिगार याच्यासोबत मिळून त्याला चांगला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। इब्राहिम साब ती सांगेल ते करायला एका पायावर तयार होता। त्या दोघांनी शरणापाची पूर्ण माहिती घेतली। तिने डाव करून शरणापाला फोन केला। त्याला सांगितले की मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत, मी तुला तुझ्या गावी भेटायला येते। शरणापालाही तेच पाहिजे असल्याने त्याने आपल्या घरातील लोकांना ती येणार त्या दिवशी आपल्या घरातून बाहेर पाठवले। तो घरात एकटाच राहिला। नेमका याच संधीचा फायदा घेत दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी भाग्यश्री दुसरा प्रियकर इब्राहिम साब याच्या दुचाकी गाडीवर बसून हिरेमणापूर येथे गेली। शरणापाच्या घरी जाण्याअगोदर तिने इब्राहिम साबला शरणापाच्या घरापासून थोडे लांब उभे केले। ती एकटीच शरणापाच्या घरी गेली। घरात तो एकटाच असल्याचे बघून त्याच्याबरोबर प्रेमाचे चाळे करत त्याला बेडवर नेले। त्यालाही तेच पाहिजे असल्याने तो तिच्याबरोबर बेडवर गेला। बेडवर त्याच्याबरोबर प्रणय रंगात आला असताना अचानक इब्राहिम साब आला। तो येताच भाग्यश्रीने रंग बदलला। आता ती आणि इब्राहिम साब दोघेही त्याच्याबरोबर भांडण करू लागले। त्या दोघांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली। त्याने त्याचा गळा जोरात आवळून धरला। त्याला जराही हालचाल करण्याची संधी दिली नाही। त्यावेळी रात्रीचे 10 वाजून गेले होते। त्यामुळे शरणापाच्या घरात काय चालले आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही। शरणापाचा जागीच मृत्यू झाला। त्याचा जीव गेल्याचे लक्षात आल्यावर त्या दोघांनी त्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला। गुंडाळलेला मृतदेह दुचाकीवर दोघांमध्ये ठेवून गावाबाहेर नेला। एका निर्जन जागी पाला पाचोळा गोळा करून गाडीतील पेट्रोल टाकून तो मृतदेह पेटवून दिला। त्याच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावल्यावर ते निघून गेले। इकडे शरणाप्पा कोणाला काही न सांगता कुठे निघून गेला आहे याची काळजी करू लागले। 2 दिवस वाट बघून शरणाप्पा मस्की हा बेपत्ता असल्याची तक्रार कोष्टके पोलीस ठाण्यात दिली। पोलीस त्याचा तपास करत असताना शरणाप्पाच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स काढले। तो बेपत्ता असलेल्या दिवशी त्याच्या मोबाईलवर भाग्यश्री डोनी हिचा फोन आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्याचप्रमाणे शरणाप्पा आणि भाग्यश्री या दोघांचे प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी भाग्यश्री हिचा शोध घेतला। तिला पोलीस स्टेशनला आणून शरणाप्पा मस्की याच्याबाबत चौकशी केली, पण ती पोलिसांना ओढवाओढीची उत्तरे देत होती। तिच्या बोलण्यात विसंगती जाणवत असल्याने पोलिसांनी महिला पोलिसाकरवी तिला बोलते केले। तेव्हा तिने आपणच दुसऱ्या प्रियकरासोबत शरणाप्पाचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले। त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून गावाबाहेर नेऊन जाळून टाकल्याचे सांगितले। मयत शरणाप्पा हा आपल्याला ब्लॅकमेलिंग करत होता। त्याचे आणि आपले नको त्या अवस्थेतील फोटो तो सोशल मीडियावर टाकून बदनामी करत असल्याने त्याचा खून केल्याचे तिने कबूल केले। तिने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिचा दुसरा प्रियकर इब्राहिम साब एलिगार याला ताब्यात घेतले। त्याने आपला गुन्हा कबूल केला। त्या दोघांनी गुन्हा कबूल केल्यावर या घटनेची फिर्याद शरणाप्पाच्या नातेवाईकाकडून घेण्यात आली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
शरणाप्पा शिवाप्पा मस्के वय वर्ष 32 याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भाग्यश्री डोने वय वर्ष 30 तिचा प्रियकर इब्राहिम साब एलिगार वय वर्ष 28 याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर उभे केले। कोर्टाने त्याची रवानगी बेळगावी येथील हिंडलगा जेलमध्ये केली। या दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली। या घटनेचा पुढील तपास कोष्टगी पोलीस करीत आहेत।